तर याच्यामध्ये काय दिलं जातं फर्स्ट. आता हे तर माहिती आहे तुम्हाला, डेट वरनं काय करतो आपण, डेट या डेटला कोणता दिवस होता, ठीक आहे. 1/12 कुठला दिवस होता, संडे, मंडे, ठीक आहे असं. मग ह्याला काय करतो आपण, टेक्स्ट टेक्स्ट सिलेक्ट करतो, इज इक्वल टू टेक्स्ट, आणि डेटचा जो सेल आहे, ठीक आहे, डेटची सेल व्हॅल्यू सिलेक्ट करायची, आणि डी डी 4 टाइम केलं तर काय होतं, डे निघून येतो. त्याच ठिकाणी एम एम 4 टाइम केलं तर मंथ, आणि वाय केलं तर इयर येतं, ठीक आहे. असं जर विचारलं तर हे तुम्हाला माहित पाहिजे, हा क्वेश्चन फिक्सच असतो. महत्वाचा क्वेश्चन म्हणजे काय, इथं बघा. आता तुम्हाला समजा सांगितलं की वर्किंग एका मंथ मध्ये, ठीक आहे, विकली ऑफ बाजूला काढा आणि वर्किंग डे बाजूला काढा. ठीक आहे, एका मंथ मध्ये समजा आता हा जो मंथ आहे 31, किती डेज आहे त्याच्यात, या चालू मंथ मध्ये 30 डेज, बरोबर. 30 डेज मध्ये संडे आणि सॅटरडे सोडून किती दिवस झाले. विकली ऑफ आय टी मध्ये आता सध्या विकली ऑफ काही 2 दिवस आहेत, सॅटरडे आणि संडे. आणि कुठं कुठं मंडे पण असतो, म्हणजे प्रत्येक कंपनीत सेम नसतो रूल. ठीक आहे, सॉरी, संडे एकच असतो आणि काही कंपनीत सॅटरडे आणि संडे, ठीक आहे. तर आपल्याला दोन्ही बघायचं. तर त्यावेळेस काय आहे, आता इथं स्टार्ट डेट आणि एंड डेट, किंवा तुम्हाला अशी ही डेट न देता फक्त हीच डेट दिली हो काही, टोटल डेट, ठीक आहे. तर याचाही वापर करू शकता. स्टार्ट डेट म्हणजे सुरुवाती डेट सिलेक्ट करायची आणि शेवटची करायची, म्हणजे कन्फ्यूज नाही होत. सरांनी शिकवलं की इथं स्टार्ट दिले आणि तर एकाच ठिकाणी दिले, तर असं नाही. तर सुरुवातीला क्लिक करा, स्टार्ट डेट जिथं मागेल तिथं, आणि एंड डेट साठी इथं करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, असं पण देऊ शकतो किंवा असा पण फॉर्मॅट देऊ शकतो, तो कन्फ्यूज नाही व्हायचं. ठीक आहे, त्याच्यासाठी काय यूज, दोन फॉर्म्युले यूज होतात, नेटवर्क डेज, आणि फक्त इथं काय होतं, नेटवर्क डे मध्ये सॅटर्डे संडे ऑटोमॅटिक काउंट होतो. आणि जर तुम्हाला फक्त संडेच पाहिजे किंवा कुठलाही दिवस पाहिजे, संडे, कोणत्या कंट्रीमध्ये फ्रायडे असतो, कुठं मंडे असेल, आपल्या MIDC मध्ये ट्यूसडे असेल, ठीक आहे. मग वेगवेगळा असतो, तुम्हाला कुठलाही डे सिलेक्ट करता येतो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. तर फर्स्ट काय फॉर्म्युला आहे याच्यासाठी, आता याला आपण रिमूव्ह केलं समजा, इज इक्वल टू नेटवर्क डेज पहिला लावायचा, दोन आहेत. पहिला जो आहे तो सॅटर्डे संडे साठी लावायचा, म्हणजे ऑटोमॅटिक तो घेतो, सॅटर्डे संडे मायनस करून बाकीचे दिवस देतो. आणि खालचा जर घेतला तर फक्त एक दिवस कुठलाही फिल्टर लावू शकता त्याला. फर्स्ट नेटवर्क डे, सॉरी, टॅब द्यायचं होतं त्याला, ठीक आहे. नेटवर्क टॅब दिलं, नेटवर्क डेट. आता काय म्हणते ते, स्टार्ट डेट, स्टार्ट डेट सिलेक्ट केली, कॉमा, नेक्स्ट टाइमला काय, एंड डेट सिलेक्ट केलं, ठीक आहे. हॉलिडेज जर असतील समजा, काही हॉलिडेज काय असतात, सण वगैरे असतो त्या मंथ मध्ये समजा, तर ते कंपनीकडे पेड हॉलिडे असतो. सॅटर्डे संडे सोडून जर दुसरा काही हॉलिडे असेल तर इथं दिलेले आपण, समजा आपण काय केलं, हे हॉलिडेची लिस्ट आहे दोन. आता इथं बॅक करतो कारण हा संडे आलेला आहे, संडेला नाही आला पाहिजे. ही डेट काय करतो मी, हा, 25 करू, गुड. ठीक आहे, दोन डेट झाले, याला डिलीट करू, इज इक्वल टू नेटवर्क डेज, ठीक आहे. स्टार्ट डेट, कॉमा, एंड डेट, कॉमा, हॉलिडेज पाहिजे असतील तर, म्हणजे असं कंपल्सरी नाही आहे तिथं. समजा आपण इथंच बघूया एक, ठीक आहे, 22 दिवस कॅल्क्युलेट होऊन आलेले आहेत. म्हणजे वर्किंग डे किती येते या चालू मंथ मध्ये, 22 डेज, सॅटर्डे संडे जर मायनस केले तर. ठीक आहे, जर तुम्हाला आता हे दोन डे पण पाहिजे तर यालाच कंटिन्यू करतो मी, कॉमा, सेपरेट साठी, आणि हे दोन्ही डेट सिलेक्ट करायचे, किती असू द्या, किती मोठी लिस्ट असू द्या हॉलिडेची. समजा स्टार्ट डेट काय असेल तुमची, जॉईनिंग डेट, समजा तुम्ही जानेवारीत जॉईनिंग केले आणि आज तुम्हाला वर्ष झाले, तर वर्षभरात तुम्हाला सुट्ट्याचे पैसे द्यायचे, तुम्ही सुट्ट्या ज्या घेतल्या नाहीत ना त्याचे पैसे द्यायचे. समजा फॉर एक्झाम्पल सॅटर्डे संडे सोडून हॉलिडे तुम्ही घेतले नाही, म्हणजे हॉलिडेला पण वर्क केले फॉर एक्झाम्पल,
तर ते हॉलिडे तुम्हाला इथून कॅल्क्युलेट करू उरलेले मायनस करता येतं फॉर एक्झाम्पल. मग आपल्याला इथं याला एक वेळा फिक्स करा, कारण हे चेंज नाही होणार. नाही केलं तर चालते, फर्स्ट ड्रॅग करायचं असेल तर चेंज कर फिक्स करावं लागतं. ठीक आहे, फिक्स करायची सवय राहू द्या. F4 ला तो फिक्स होतो आणि एंटर. आता बघा 20 दिवस. पहिलं काय केलं होतं आपण, फक्त विकली ऑफ सॅटर्डे संडे मायनस केलं. नेक्स्ट टाइमला काय केलं त्याच्यामध्ये हॉलिडे पण ऍड केले. म्हणजे हॉलिडे प्लस विकली ऑफ मायनस होऊन वर्किंग डे 20 दिवस निघाले त्याचे. म्हणजे तो 20च दिवस वर्किंग होता. म्हणजे ऍक्च्युअली त्या मंथ मध्ये त्याचं पंचिंग किती दिवस झालेलं आहे, 20 दिवस. ठीक आहे. मग 20 दिवसामध्ये बाकीचे पण दिवस पेड पेड असतात. समजा हॉलिडे असतील किंवा हॉलिडे नसतील, त्याच्या अबसेंटी पण असतील जे की पेडच नाहीयेत, तर त्या पण तुम्ही इथून मायनस करू शकता. म्हणजे त्याची सॅलरी किती दिवसाची द्यायची ते ठरवू शकता तुम्ही. समजलं? म्हणजे टोटल समजा विकली डे नाही काढलं तरी तुम्हाला त्याची अबसेंटी तरी मायनस करावी लागते त्याच्यात. त्यावेळेस मग हा फॉर्म्युला यूज होतो की त्यानं किती दिवस वर्क केले आणि त्याच्यातून मायनस दिवस. ठीक आहे सर. नेटवर्क डेचा वापर करून तुम्ही त्याच्यामध्ये विकली ऑफ मायनस करू शकता किंवा त्याच्यासोबत हॉलिडेची लिस्ट 4-5 किती डेट 10 डेट जरी असतील तरी तो ऍट अ टाइम सिलेक्ट करून एंटर करा. लॉक नाही केलं पण तिथं जर खूप सगळ्या डेट असतील, स्टार्ट डेट एंड डेट स्टार्ट डेट असं खूप सारा पॅटर्न असेल तर लॉक करायची सवय राहू द्या. ठीक आहे. मग त्यावेळेस काय लॉक केलं असतं तुम्ही, हे जे फर्स्ट डेट सेकंड डेट आहे त्याला 3-3 वेळा लॉक करायचं आणि हा जो हॉलिडे जे होतं ते ते फिक्सच राहणार ना सगळ्यांसाठी. मग त्याला एकच वेळा फिक्स करायचं. ठीक आहे, समजलं? तर ह्याला ड्रॅग केलं असं. ठीक आहे. इथं काय प्रॉब्लेम आहे, इथं डेट बरोबर आहे 1 पासून फक्त 11 पर्यंत आहे. तर याच्यात हॉलिडे आणि ते बघू शकता तुम्ही. आता ही छोटी डेट आहे 1 ते 11 पर्यंत किती वर्किंग डे भरते बघायचं. तेव्हा हे तर संडे सोडून द्यायचा एकचा. 1 2 3 4 5 सॅटर्डे पण सोडून द्यायचं. 5 6 कुठं नाही, नंतर पकडू ना. 1 2 3 4 5 6 7 8 झाले बरोबर टोटल. आणि त्याच्यामध्ये एक दिवस कुठला आला, हॉलिडेचा आला 9 तारीख, ते मायनस झालं म्हणजे किती झाले टोटल 7 दिवस. म्हणजे ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट. त्याच्यानंतर काय होतं, विकली ऑफ म्हणजे वर्किंग डे काउंट ऑफ वीक डेज. ठीक आहे, म्हणजे वर्किंग डेज म्हणू शकता याला. इथं दोन्ही सेमच झाले. काउंट ऑफ वर्क डेज, सॉरी हे वर्किंग डेज झाले. ठीक आहे. आणि काउंट ऑफ विकली ऑफ म्हणजे सुट्ट्या किती झाल्या. मग असं काही याला हार्ड नाही. इथून तुम्ही टोटल मंथ जरी टाकलं तरी चालतंय. म्हणजे असं मला असं सांगायचं 22 आणि इथं जर ते काउंट करायला लावलं तर सिम्पल इज इक्वल टू याला सिलेक्ट मायनस किती कितीचा मंथ होता 31. असं पण करू शकतो. कोणत्याही पद्धतीने त्याला रिझल्ट द्यायचे. ठीक आहे. इथे एक फॉर्म्युला यूज केला होता या पद्धतीनं पण. काउंट. ठीक आहे, काउंट मध्ये काय केलं, A4 ते A34 ही टोटल रेंज सिलेक्ट केली डेटची. किंवा स्टार्ट एंड पण सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. टोटल डेट -D1. -D1 म्हणजे हा तुमचा टोटल भरलेला दिवस हा. ठीक आहे, D9 सॉरी. तर कोणत्याही दोन्ही पद्धतीने तुम्ही त्याला घेऊ शकता. काउंटा करून हे त्यामध्ये टेक्स्ट वगैरे येतात कधी कधी. एक जे टेक्स्ट येतो ना कधी कधी मंथ मध्ये 1 JN मग 2024. तर त्यासाठी कोणता वापरायचा, तर ते ऑटोमॅटिक काउंट करून घेतं. समजलं हे कसं करायचं. हे बघा इथं इज इक्वल टू काउंटा. ठीक आहे. ही पूर्ण लिस्ट काय केली आपण, सिलेक्ट केलं. ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर याला क्लोज मायनस
हे टोटल डेज तुमचे. डेट कसं काय आले? ठीक आहे, 9 दिवस आलं. त्याचा फॉर्मॅट दिला मी याला. नंबर करायचा त्याला, ते डेट मध्ये गेलं होतं. इथून पण तुम्ही चेंज करू शकता नंबर. ठीक आहे, तर त्या पद्धतीने समजलं. म्हणजे टोटल वर्किंग डे मधून टोटल मंथ जरी मायनस केलं तरी रिझल्ट येते, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता दुसरं काय याच्यामध्ये, फर्स्ट डे स्टार्ट डेट. आता हे फक्त एकच दिवस मायनस करायचा आपल्याला कुठलाही विकली ऑफ मधून. संडे, इथं इथं दिले संडे. इथं काय दिलं होतं पहिले असाइनमेंट, सॅटर्डे संडे दाखवा. त्याच्यासाठी काय करायचं, नेटवर्क डेज वापरायचं. आणि एकच दिवस कुठलाही विचारला असेल, कुठलाही, संडेच म्हणून नाही. ठीक आहे, तर नेटवर्क INTL. ठीक आहे, नेटवर्क INTL, तो दुसरा ऑप्शन सिलेक्ट. आता काय, स्टार्ट डेट कॉमा एंड डेट. त्याच्यानंतर इथं लिस्ट आली बघा, कोणता दिवस पाहिजे, तिथं नंबर दिलेले. संडे साठी 11 नंबर, कॉमा, किंवा त्याला सिलेक्ट केलं ते घेते ऑटोमॅटिक, पण ते नंबर घेते त्याच्या पुढे. आणि हॉलिडे, हॉलिडे असतील तर हॉलिडे पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. क्लोज. ओके. इथं 20 आले होते, सॉरी 22 आले होते ना इथं. इथं 24 आले, म्हणजे हे मायनस झाले. असं 26 आले असते टोटल. किती यायला पाहिजे होतं? 26. ठीक आहे, हे काढल्यानंतर समजेल तुम्हाला. हे बघा, आलं 26 दिवस. आता इथं बघू शकता की किती फक्त संडे ते मोजू आपण डिसेंबर मध्ये. 1 2 3 4, बरोबर. 5, 31 मधून 5 गेले, किती राहिले? 26, बरोबर. अशा पद्धती म्हणजे एकच दिवस मायनस करायचा असेल, मायनस. आणि हॉलिडे सेम, शेवटी हॉलिडेची लिस्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता, तेही मायनस करायचं असेल. समजलं? एनी डाऊट? ओके ना. त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं की इथं मिक्सअप दिलेलं असेल, स्पेस दिलाय, कुठं डॉट दिला असेल, किंवा कुठं म्हणजे एक्स्ट्रा स्पेशल कॅरेक्टर, फॉर एक्झाम्पल स्पेस आणि विथ स्पेशल कॅरेक्टर किंवा डॉट वगैरे काही असेल मिक्सअप, ते तुम्हाला क्लिअर करायला सांगितले. तर त्यावेळेस असं इथं देते बघ, क्लिअर एक्स्ट्रा स्पेसेस. आणि इथं तुम्हाला टाईप करा म्हणून सांगितलेलं असतं, इथं त्याचा रिझल्ट घ्या. तर काय केलं, पहिल्यांदा ट्रिम कशासाठी वापरतो आपण? स्पेस साठी. हा, नाही तरी टेस्ट आहे. ठीक आहे, टेस्ट त्याच्यात प्रॉपर आहे, सबस्टिट्यूट आहे, सगळंच आलंय. तिन्ही गोष्टी आल्या. ठीक आहे, तर त्यावेळेस काय करायचं, फर्स्ट स्ट्रीम लावायचं. स्ट्रीम काय करतो? स्पेस प्रॉपर करतो, एकच स्पेस ठेवतो जर जास्त असेल तर. ठीक आहे, दुसरा काय, प्रॉपर म्हणजे स्टार्टिंगचा फर्स्ट कॅरेक्टर कॅपिटल, नंतर स्मॉल. आणि सबस्टिट्यूट काय करतं, जे हे डॉट वगैरे जे मध्ये मिक्स झालेत ना, ते रिमूव्ह करण्यासाठी सबस्टिट्यूट वापरतो आपण. समजलं? हे असं. त्याच्यानंतर तिथं जर दिलेलं असेल, आता इथं काय दिले, डॉट, डॉटच दिलेले जास्त करून, आणि स्पेस दिले. जे जे दिले ते तुम्ही इथं घेऊ शकता आतमध्ये, किती वाढवू शकता. इथं काहीच नाही दिलं म्हणजे शेवटी काही नाही, म्हणजे काहीच नाही. जर समजा इथं हे असतं, F2 केलं, आणि इथं जर आपण हे केलं, ठीक आहे असं, मग तुम्हाला इथं या ठिकाणी काय, सबस्टिट्यूट मध्ये तो सिलेक्ट सेल, जिथं टेक्स्ट आहे तो सिलेक्ट करून डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय काय मिक्सअप आहे ते चेक करायचं. डॉट एक फाइंड झाला, त्याच्यानंतर दुसरा काय, हा एक फाइंड झाला. शेवटी एमटी साठी एक सोडायचं, कॉमा देऊन एमटी, एंटर. त्याच्यात नाही भेटला त्याला. ठीक आहे, याच्या निघतं का चेक करा. हा राहिलेला आहे.
ठीक आहे, हा एकच ऍट अ टाइम चेक करा डॉट देऊ. आता डॉट निघत नाही इथून. याच्यामध्ये स्पेस दिला, याच्यामध्ये डॉट दिला. हा, एमडी घे ना गेले ना ते, असं व्हॅल्यू दाखवतो. ते एकासाठीच दिले, एक एक घेऊ लागेल. हम्म. त्याला एकच आयडिया, असं जर प्रॉब्लेम येत असेल तर इथं जो निघत नाही ना त्याला सरळ रिप्लेस करून टाकायचं. आणि जे आता इथं डॉट रिमूव्ह होते, ठीक आहे, डॉटचा प्रॉब्लेम काय झाला इथं सॉल्व्ह झालेला. राहिला काय प्रॉब्लेम याचा, मग याला ब्लँकला सिलेक्ट ठेवायचं आणि रिप्लेस करायचं. इथून निघालं की तिकडून निघू. मग इथं ठेवावं लागेल, इथून नाही काढायचं आपल्याला, इथून काढायचं. फॉर्म्युल्यावर पण निघत नसेल. हम्म. आता बघू. तो ह्याच्यामुळे निघत नव्हता, फॉर्म्युल्यामुळे. ठीक आहे, तर फॉर्म्युला चालत नाही रिप्लेसला, कारण डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेतलं, तर त्याला व्हॅल्यू करून काढून टाकायचं. ठीक आहे, शक्यतो एक 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 किंवा दोनच कॅरेक्टर त्याच्यामध्ये असतात, डॉट तर ऑटोमॅटिक निघून जातं ते प्रॉपर मध्ये. इथं फॉर्म्युलाच राहू द्या, कंट्रोल झेड. ठीक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काय काय ट्रिम, स्पेस साठी ट्रिम एक वापरा, प्रॉपर कॅरेक्टर साठी म्हणजे टोटल, आणि एखादी स्पेशल कॅरेक्टर मध्ये असेल तर तो सबस्टिट्यूट करून टेक्स्ट सिलेक्ट करून त्याला रिमूव्ह करा, म्हणजे टोटल वर्क तो. आता एक कंडिशन माहितीच आहे सगळ्यांना, इफ कंडिशन वापरून काय करायचं, कलर द्यायचा. ठीक आहे, तर इथं काय करणार, आता समजा हा आपण कलर रिमूव्ह केला, ठीक आहे, किंवा इथून डायरेक्ट क्लिअर एंटायर शीट. आता काय काय करायला लागेल सांगा. इथं काय दिले, 50 पेक्षा कमी जे असेल, 50च्या खाली पर्सेंटेज बरं का, तर ते काय झालं पाहिजे रेड. 50 ते 100 मध्ये येल्लो, आणि 100 पेक्षा 100 पेक्षा कमी आहे ना इथं, ग्रेटर म्हणजे जास्त. 100 पेक्षा, अच्छा 100 पर्यंत रेंज आहे, बरोबर. 50 पेक्षा कमी असतील, 50 ते 100, आणि 100 पेक्षा जास्त असतील तर तो 3 कलर मध्ये द्यायचे. मग काय करायला लागलं सांगा, पूजा सांगा. कुठं, तिथं कुठं, कुठं आहे फॉर्म्युला, कुठं जाऊ. नाही नाही, यालाच कलर करायचे. कुठं करायचं पण, कुठं लावायचा फॉर्म्युला, कुठं आहे जी4.
पण तिथं कुठे टाईप करू? हा बरं केलं तर त्याच्या म्हणावं इज इक्वल टू पुढं. हुशार आहे ती ना तशी. हुशार हा. ती एक्झाम मध्ये येते येत नाही म्हणून चालतंय का? तिथं गेले माझं नाव सांगतात. सुदर्शन. हा तिथं गेलं ते तर ओके बघ आता त्याच्या पुढं तिथपर्यंत ओके त्याच्या पुढं. बरं थांब आता हिला बोलले हा. हा गेलं तर कशाला बोलायचं. पुढे आता इथं फॉर्म्युला काय यूज करायचा? इज इक्वल टू हा हा रेड पाहिजे का 50 पैसे. डायरेक्ट लेस द्याल का? त्याला काही व्हॅल्यू व्हॅल्यू लागते का? लोकेशन द्यावं लागेल. डायरेक्ट G4 आता लेस दॅन इक्वल टू लॉक नाही का? फक्त लेस द्या हा सॉरी 50% जसं मागितलं तसं द्या. कलर कोणता दिला तिथं रेड. झालं ठीक आहे. नेक्स्ट कंडिशनला परत तिथंच जायचं. मॅनेज रूल मध्ये गेलं ते चालतंय. न्यू रूल यूज फॉर्म्युला इथं काय करायला लागेल इज इक्वल टू स्टार्ट हे सिलेक्ट. ते आपल्याला हेच नको आहे. डायरेक्ट टाईप करतो G4 लॉक नको आहे. आता इथं काय सांगितलंय? 50% ते 100%. कसं करायचं मग? एक्सप्लेन हाऊ टू यूज इज इक्वल टू 50%. नाही इथं इथं रिझल्ट इथंच येते. फॉर्म्युला काय आहे? ते 50 ते 100% मध्ये जे असेल ते येलो झालं पाहिजे. त्याला फॉर्म्युला काय आहे? सांगा नाही तर पूजा सांगाल पटकन. येलोच आहे ना. तिचं लक्ष फक्त कलरवर आहे. पुढं मायनस पर्सेंट केलं. पुढं 100 काय माहिती. फक्त ते 50लाच होते. 100 पर्यंत हा 75ला झालं पाहिजे. नाही ना? हम्म
दोन कंडिशन असतात त्याला. त्याच्यात आहे बिटवीन. लेस दॅन इक्वल टू याच्या खाली नाही गेला पाहिजे. कधी कधी फॉर्म्युला विचारते ते. आलं. ठीक आहे, समजलं. ते थोडं चुकीचं करत होतो आपण. हे म्हणजे अँड यूज केलं तर ग्रेटर दॅन पाहिजे ना, 50च्या खाली नको आहे ना आपल्याला. ग्रेटर दॅन इक्वल टू आणि 100च्या वरी नको आहे लेस दॅन. तिथं फक्त ते लेस दॅन ग्रेटर दॅन प्रॉब्लेम झाला होता. हम्म? ते होते ते तर इझीच आहे, ते बिटवीन दिले तिथं ऑटोमॅटिक. ते लगेच होते ना. ठीक आहे, अँडचा फॉर्म्युला असाच वापरू. दोन कंडिशन देऊ शकता अँड मध्ये. 2 3 4 किती चालते, पण सगळ्यात ट्रू पाहिजे तरच ते ओके होते. आता लास्ट काय, 100 पेक्षा जास्त असलेली न्यू रूल इथं सुरू करायचं. इज इक्वल टू G4 ग्रेटर दॅन 100%. आलं असं. म्हणजे त्या तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. इथं सोपं आहे सगळं. हे इथं जाऊन घेत बिटवीन, लेस दॅन, ग्रेटर दॅन सगळंच आहे. पण ते तिथं कंडिशन दिली ना त्यानं, लेस दॅन ग्रेटर दॅन. कोणती G2G? नाही, ते घेते ऑटोमॅटिक सिलेक्शन. कंडिशनल फॉर्म सुरुवातीलाच घ्यायचं असतं त्याच्यात. सिलेक्शनला सगळ्याकडे अप्लाय करते ते ऑटोमॅटिक. कंडिशनल फॉर्मॅटिंग सिलेक्शन करून पहिल्यालाच द्यायचं, ते ऑटोमॅटिक सगळ्यांना काउंट करते. हा, पण ते पूर्ण सिलेक्ट करा. जेवढा डेटा विचारलाय तो पूर्ण डेटा सिलेक्ट ठेवायचा. किती रूल अप्लाय करा, त्या सिलेक्शनला कायम ठेवायचं. तुम्ही जेवढं सिलेक्शन केले तेवढ्यालाच अप्लाय होणार. तिने केलं तुम्हाला न्यू रूल मध्ये, मॅनेज रूल मध्ये तिने अप्लाय केले. एकानंतर एक रूल चालूच करावा लागतो. एका कसं होतील ते रूल मध्ये, नाही होणार. फॉर्म्युला एकदा एका वेळेस एकच लागतो. फॉर्म्युला एकदाच लागणार ना तो. नाही, शोधा तुम्ही. ठीक आहे. आता इथं काय दिलेलं आहे, समजा ही लिस्ट दिली तुम्हाला. ठीक आहे, आणि हे नावच दिलेलं नाही. ठीक आहे, इथं काय केलंय, ब्रिंग द व्हॅल्यू. ठीक आहे, युजिंग गिवन नंबर विदाउट युजिंग व्ही लुकअप, एच लुकअप. तर इथं काय, ह्या नंबर सिरियल आहे 1 2 3 4 या टेक्स्टचा, तसा इथं नाव आले पाहिजे. ठीक आहे, तर इथं बघा गॅप पण दिले त्यांनी, जसं गॅप दिले तसंच आले पाहिजे थोडक्यात. मग काय वापरायचं आपण, इंडेक्स. इंडेक्स म्हणजे टोटल नंबरिंग, इंडेक्स अप्लाय करतो आणि तिथं जे त्या इंडेक्स मध्ये व्हॅल्यू भेटते ती व्हॅल्यू कॅच करतो. ठीक आहे, इंडेक्स. इंडेक्स नंतर हे टोटल लिस्ट काय करायची, सिलेक्ट करायची. त्याला एक वेळेस लॉक करा, कॉमा. त्याच्यानंतर काय, हे इथले सिलेक्ट करा, म्हणजे ड्रॅग करणार आहे ना आपण, बरोबर. याला सिलेक्ट करायचं आणि एंटर करायचं. आलं. आता याला इथं ड्रॅग करा, हे बघा.
समजा आता आपल्याला नंबर दिलेला नाही 11. 11 नंबर जर मी इथं टाकला तर त्याच्या पुढचंच नाव आलं पाहिजे. आलं का? हे बघा. आलं. कुठलंही कुठलंही चेक करा तुम्ही. समजा इथं 10 टाकलं तर तो 10च्या पुढचाच येणार प्रशांत. बघू शकता इथून इथपर्यंत 10 सिलेक्ट होते. आले. म्हणजे इंडेक्सचा वापर करून व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही. व्ही लुकअप एच लुकअप त्याने घ्यायला सांगितलंच नाही. आणि घेतलं तरी तो लागणार नाही, कारण पुढे 1 2 3 सिरियल नाहीये त्याला. नेमच्या पुढे इंडेक्स नंबरच नाहीये. इंडेक्स मॅचची गरज नाही ना, छोटा फॉर्म्युला आहे. डबल कंडिशन असते तर इंडेक्स मॅच लागतो. इथं एकच कंडिशन आहे. ठीक आहे. मॅचचा यूज कशासाठी होतो? आता बघा इथं मॅच यूज केला आपण, समजा इज इक्वल टू, सॉरी, मॅच. ठीक आहे. मॅच सिलेक्ट, लुकअप व्हॅल्यू दिली समजा, हे आपल्याकडे हे आहे ना एक, ते दिलं, कॉमा, लुकअप ॲरे काय, आता हा द्यायचा समजा आपल्या लुकअप ॲरे, कॉमा, 0, हे असं टोटल व्हॅल्यू देणार ना तो. समजा एकच समजा ही दिली लुकअप व्हॅल्यू, कारण त्या लिस्ट मध्ये द्यायला लागेल. लिस्ट मधली लुकअप व्हॅल्यू कोणत्या पोझिशनला आहे ते काढायचं आपल्याला. मग इथून आहे रे आपला सुरू, आहे रे कुठून आहे, इथून आहे. आणि 0, एक्झॅक्ट मॅच, 0, क्लोज, एंटर. आलं. हे नंबर देतो. मॅच जो आहे तो नंबर देतो आणि इंडेक्स जे आहे ते व्हॅल्यू देतो डायरेक्ट, तिथं काही टाईप केलेलं असतं. ठीक आहे. असं. मग इथून बघा 7 नंबरला काय आहे? काय 7 नंबरला आहे ना तो, कोण, सचिन, हे आहे, श्री. ठीक आहे. 7 नंबरला दिलं होतं आपण. तर ते ऑटोमॅटिक, या दोघांना फरक आहे. जिथं नंबर विचारलं तिथं मॅच यूज करा, जिथं व्हॅल्यू विचारलंय तिथं इंडेक्स यूज करा, आणि जिथं दोन्ही विचारलंय तिथं इंडेक्स मॅच. युजिंग रिव्हर्स व्ही लुकअप ब्रिंग द व्हॅल्यू. तुमच्याकडे दिलेले नाव त्याच्या पुढचा जो इंडेक्स नंबर आहे तो फाइंड करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे. तर त्याला काय करणार, रिव्हर्स व्ही लुकअप कसं लावतो आपण, इज इक्वल टू व्ही लुकअप. ठीक आहे. लुकअप व्हॅल्यू सिलेक्ट करण्यासाठी वाढवतो. ठीक आहे. इज इक्वल टू व्ही लुकअप, इथपर्यंत ओके. लुकअप व्हॅल्यू याला 3 वेळा लॉक, इथपर्यंत पण ओके. आता काय करायचं, टेबल ॲरेच्या जागी डायरेक्ट चूज सिलेक्ट करायचं. रिव्हर्स साठी काय करतो आपण, चूज यूज करायचं. त्याच्यानंतर कर्ली ब्रेस मध्ये 1, 2 कर्ली ब्रेस क्लोज, कॉमा, 1 आणि 2. 1 कशासाठी, जे तुमच्याकडे नाव ऑलरेडी आहेत त्या कॉलमला सिलेक्ट करण्यासाठी 1, आणि तुम्हाला जे काढायला लावलंय त्याला सिलेक्ट करण्यासाठी 2. मग भले तुमच्या या रॉ डेटामध्ये 10 12 कॉलम असतील, पण त्यातले 2च कॉलम सिलेक्ट करायचे तुम्हाला. त्यासाठी रिव्हर्स व्ही लुकअप. तुम्हाला घेणं देणं नाही तो कुठल्या पोझिशनला आहे, हा कुठल्या पोझिशनला आहे, त्याच्यामध्ये किती कॉलम आहेत, काहीच गरज नाही. तुमच्याकडे नेमचा दिलेला आहे. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, मग तुम्ही नेमची रेंज सिलेक्ट करायची, किंवा पूर्ण नेमचा कॉलम सिलेक्ट करू शकता डायरेक्ट. पण इथं मर्ज आहे म्हणून नाही करते आपण. टॉपला नाव दिले हेडिंग, नाही तर सरळ सरळ कॉलम सिलेक्ट करायचं. केलं. त्याच्यानंतर कॉमा. ठीक आहे. एक वेळा त्याला लॉक करू शकता, कॉमा. दुसरं काय काढायचं तुम्हाला, नंबर. हे बघ, हे नंबरचा लिस्ट गेलाय एक वेळा लॉक. ठीक आहे. त्याच्यानंतर काय येणार, याला क्लोज, 0. याचा पण ना, सॉरी, हे बरोबर आहे. हे इथं घ्यायचं 0च्या आधी काय असते, 2 नंबर, म्हणजे 2 नंबरच्या जे सिलेक्ट केले त्यातला रिझल्ट पाहिजे ना आपल्याला, तो घ्यायचा. हे सेम.
आता जिथं भेटलं नाही तिथं काय झालं प्रॉब्लेम? बरं. सानील. सानील आहे. एक नंबरला आहे तो. तो नाही घेतला. महिंदर घेतलाय. बाकी एकच काय दिले मग बरोबर? असं आहे का? एवढं डिलीट कर. हो, हे सिलेक्ट केलं. हे रेंज मध्ये प्रॉब्लेम आले का बरोबर? हा. आता हे ही रेंज जी आपल्याकडे आहे ना ती रेंज पहिले सिलेक्ट करतो आपण. ठीक आहे. एक वेळा लॉक, कॉमा, आणि जे आपल्याला आउटपुट पाहिजे ती तो कॉलम नेक्स्ट टाइम. काहीतरी झालं असं, पण सिलेक्शन तर बरोबरच केलं. ठीक आहे. रिव्हर्स व्हीलूकअप असं वापरायचं. चूजचा वापर करायचा. टेबल ॲरे पासून चेंज होतो फॉर्मॅट. हा. हा, बघा ट्राय करून. 1 2 3 4 करा. एक दिलेला तुमचा सोडून, पण ते एकच ऍक्सेस करायला मागतो ना आपल्याला. दुसऱ्यामध्ये दुसरा द्यावा लागतो, तिसऱ्यासाठी तिसरा. किंवा त्याला लॉक केल्यावर ड्रॅग करून बघा. ट्राय करा मग तसं काय. ड्रॅग होत असेल तर ड्रॅग करा. आता समजा इथं नंबर विचारले. नंबर विचारले ना इथं कॉलम नंबर 2 दिला होता. दुसऱ्या वेळेस समजा त्याच्या पुढचा 3 घेते का चेक करा ड्रॅग करून. ते दोनच कॉलम कम्पेअर करायचे ना तुम्हाला. एक तुम्हाला पुढे दिलेला कॉलम आणि जे एक तुम्हाला विचारलेला कॉलम. दोनच कॉलम त्या रो डेटा मधून ऍक्सेस करायचे. म्हणून ते 1 2 आयडी दिलेला आपण चूज मध्ये. पहिला जो आहे तो जे तुमच्याकडे व्हीलुकअप म्हणून वापरता आहे त्याला सिलेक्ट करायचं पहिल्यांदा. आणि जे पाहिजे त्याला सेकंड नंबरला सिलेक्ट करायचं. मग तो आयडी एकाला पहिला त्याला जातो. दुसरा जे ऍक्सेस करायचं त्याला. मग शेवटी आपण दिलंय तो दुसऱ्या नंबरचा रो पाहिजे कुठं का सिलेक्ट करणार. तो नंबर तुम्ही तिथून ऍक्सेस करून घेऊ शकता. ठीक आहे, समजला? हे सीड देईनच मी. आता 1 2 4 5 वेळा थोडा प्रॅक्टिस कर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? फाइंड बिलो इन द ऍड्रेस अँड इफ फाउंड द रिझल्ट शुड बी येस और नो. हे जे नावं दिलेत पुढं, हे ऍड्रेस मध्ये कुठं कुठं आहेत ते शोधायचं. जर असेल तर येस, नसेल तर नो. आता इथं पण इफ कंडिशनच आहे. कोण सांगू शकतं? रेज युअर हँड. बरं, आपल्या पद्धतीने बघू. इफ, इफ, अजून लॉजिकल टेस्ट. हे हे शोधायचं ना आपल्याला. त्याच्यानंतर व्हॅल्यू, कॉमा, त्याच्यानंतर येस, कॉमा, नो. ओके, बरोबर तर दिले आपण. हम्म. इफ मध्ये असं नाही ना. तो तो इज इक्वल टू हा शब्द असं द्यावा लागेल. म्हणजे हा. आता हा, याला सिलेक्ट केले ना.
इज इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये याला सिलेक्ट करावं लागेल. GRBRALTER नाही होत. हे शेवटची गरज नाही आता. ओके. पण इथं येस आहे, हे सगळीकडे नोट दिलं. ठीक आहे. हम्म. नाव, हे नाव त्याच्यात आहे का? इज इक्वल टू, हा मग ते ग्लॅड आहे, हा सेम टू सेम नाही पाहिजे. नाही त्याला हे कर. नाही इथं दिले त्यांनी इथं आहे इथं. सर्च, सर्च करून करावं लागतं ते ऍक्च्युअल. इफ सर्च म्हणजे तो वर्ड सर्च झाला पाहिजे त्या लिस्ट मध्ये. ठीक आहे. इज इक्वल टू इफ एरर, एरर नाही आला पाहिजे म्हणून इफ एरर. परत इफ मध्ये सर्च. ठीक आहे, सर्च. त्याच्यानंतर हा पार्ट, कोणता पार्ट पाहिजे आपल्याला त्या लिस्ट मध्ये, कंडिशन पहिल्यांदा द्यायचं, फाइंड कोणतं करायचं. त्याच्यानंतर विथ टेक्स्ट म्हणजे कशात शोधायचंय. ठीक आहे, कॉमा. आणि त्याच्यानंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये पहिल्यांदा जर असेल तर यस, अदरवाईज नसेल तर नो. आणि काही नसेल तरी नो. म्हणजे काहीच नाही भेटलं तर नव्हतं. कुठं राहिलं, हा. याचा एक क्लोज केला. ही एरर साठी वापरले पहिला. इफ एरर वेगळा, एरर वेगळा आहे. एरर, एरर म्हणजे काही नाही दिलं तरी झिरो, झिरो किंवा नो जे टेक्स्ट तुम्ही देता ते. आता काय झालं हे, याला कॉपी करू. अच्छा, हे ब्रॅकेट क्लोज करायचं त्याला, कंडिशन. त्याच्यानंतर मग ही कंडिशन. त्याला इथं क्लोज. ठीक आहे. किती ब्रॅकेट आहे तिथं? एक, दोन, तीन. ठीक आहे. फर्स्ट क्लोज झाला इथं, सेकंड क्लोज झाला, हे काढून नो, कॉमा राहील. हो, लक्ष आहे. ठीक आहे, असं आलं. म्हणजे हे थोडं लेंदी आहे, सर्च करावं लागतं. याला सर्च या टेक्स्ट मध्ये झालं पाहिजे तो. ठीक आहे. तो फक्त क्लोज करा, येस नो. आणि शेवटी काहीच नसेल तरी पण नो, म्हणजे इफ एररचा नो आहे शेवटचा. शेवटचा जो एरर आहे ना, इफ एरर साठी आहे. म्हणजे ब्लँक न ठेवता किंवा एरर न देता त्या ठिकाणी नो दे. एरर म्हणजे काही एखादी वस्तू नाही भेटली, येणे नॉट ऍप्लिकेबल, हॅश व्हॅल्यू, असं जे देतं एरर ते रिमूव्ह करण्यासाठी इफ एररचा वापर करतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, हे असे क्वेश्चन येतात कुठं कुठं कॉम्प्लिकेटेड, तर त्याच्यात वेळ जातो तुमचा खूप. बाकी सोपे असतात, एक एक एखादी असतो हार्ड असा. ते ते सोडायचं कशाला, येत असेल सोडलं तरी चालतंय. समजा 9 सोडवले 10तले, पण सगळेच आले तर चांगली गोष्ट आहे ना, प्लस पॉईंट आहे. म्हणजे हार्ड आला तरी प्रॉब्लेम नको. याच्यानंतर काय, फाइंड आउट स्टेट, हे तर माहितच आहे तुम्हाला, काउंट करायचं. ठीक आहे, काउंट इफ लावायचं, टोटल सिलेक्ट, सिलेक्ट. लेंथ काढली, लेंथ न लेंथ म्हणजे याची लेंथ निघते.
आणि काउंट इफ लावून टोटल सिलेक्ट करायचं आणि कुठलाही एक स्टेट सिलेक्ट केला, पहिल्यांदा काढतो पहिला सिलेक्ट करायचा आणि तेच ड्रॅग करायचं लॉक करून, ते ऑटोमॅटिक चेंज होतं. फक्त हा एक क्वेश्चन येतो, तर इन आणि आउट मधलं हावर काउंट करावं लागतं. इथून डायरेक्ट मायनस होते, फॉर्मॅट काहीतरी चेंज झालाय. पहिल्यांदा आउट मायनस इन करायचं म्हणजे ते ऑटोमॅटिक निघून येतं, पण इथे एरर जनरेट होते. चेक करा बरं चॅट जीपीटीला काय प्रॉब्लेम. इन आउट, इन आणि आउट मध्ये कॅल्क्युलेट टोटल हवर्स.